एकदम काटेदार, खुसखुशीत तसेच अजिबात तेलकट न होणारी ही चकली भाजण्याची नाही आहे बरं. ही फक्त नॉर्मल घरातील तांदळाच्या पिठापासून बनवलेली आहे. खूप म्हणजे खूप छान होते आणि तुम्ही जर खाऊन पाहाल ना तर असं वाटणारच नाही की ही भाजण्याची नाही आहे म्हणून. आणि बनवायला खूप सोपी आहे बरं. आणि महत्त्वाचं म्हणजे खूप झटपट तयार होते, कारण आपल्याला यात भाजायची वगैरे काहीही टेन्शन नाही आहे. दिवाळीच्या फराळाला चकलीशिवाय मजाच नाही. चकलीशिवाय फराळाची प्लेट अधुरीच आहे. पण बऱ्याच लेडीजला म्हणजे ज्या लेडीज जॉब करतात त्यांना भाजणी वगैरे बनवायला जमत नाही, त्यांच्यासाठी हा पर्याय बेस्ट आहे. आणि ही चकली एवढी खमंग होते ना, म्हणजे तुमच्यासमोर भाजणीची चकली आणि ही तांदळाची चकली ठेवली तर तुम्ही तांदळाचीच चकली निवडणार, कारण कमी वेळात एवढी भारी चकली तयार होते ना. मी तर 2 प्रकारच्या चकल्या बनवल्या, भाजणीची आणि तांदळाची, पण मला तांदळाची चकली सगळ्यात जास्त आवडली, कारण कमी मेहनतीत खूप छान रिझल्ट आहे. आणि दोन्ही चकली जवळपास सेम लागतात चवीला. आमची चकली संपत आली, पण माझ्या मिस्टरांना अजूनही या दोन्ही चकलीतला चवीतला फरक समजलेला नाही आहे, कारण तांदळाची चकली देखील भाजणीच्या चकलीसारखी खूपच खमंग लागते खायला. तुम्हीही एकदा नक्की ट्राय करू शकता. आणि फक्त दिवाळीतच काय, तुम्ही ही चकली एरवी देखील कधीही बनवून ठेवू शकता. खूप झटपट तयार होते. मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा लहान मुलांसाठी ही चकली तुम्ही बनवून ठेवू शकता. खूप आवडेल त्यांनाही आणि तुम्हालाही. तर लगेच आपण याची रेसिपी पाहूयात. त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे, रेसिपी पूर्ण बघा. आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा. लगेच ही तांदळाच्या पिठाची चकली कशी बनवायची हे आपण पाहूयात. तर तांदळाची चकली बनवण्यासाठी आपल्याला 4 कप तांदळाचं पीठ घ्यायचं आहे, घरातलं जे भाकरीसाठी वापरतो तेच. आणि 1 कप आपली फुटाण्याची डाळ घ्यायची आहे. फुटाण्याच्या डाळीची आपल्याला मिक्सरमध्ये घालून पावडर करून घ्यायची आहे अशा प्रकारे. आणि ह्यात आपल्याला पुरणाच्या चाळणीने म्हणजे जाडवाल्या चाळणीने चाळून घ्यायचं आहे. तांदळाचं पीठ देखील यातच घातलेलं आहे मी, आणि दोन्हीही चाळून घेते म्हणजे हे सोबत व्यवस्थित मिक्स होईल. आपण घेतलेली फुटाण्याची डाळ जर नरम पडलेली असेल तर ती थोडीशी भाजून घ्यायची आहे, थंड करून घ्यायची आहे त्यानंतर, आणि मग त्याची पावडर करून घ्यायची आहे. हे जे आता जाडवाली भरड आहे ते आपल्याला साईडला काढून घ्यायचे आहे. आता लगेच बाकीचे साहित्य देखील आपल्याला काढून घ्यायचं आहे. 2 चमचा पांढरे तेल घेतलेले आहेत मी. 1 चमचा जिरा आणि ओव्याची जाडसर पूड घेतलेली आहे. 1/4 चमचा हिंग घेतलेला आहे. 1/4 चमचा हळद घेतलेली आहे. 1.5 चमचा तिखटवालं लाल तिखट घेतलेलं आहे. 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे. 1 चमचा धने पावडर घेतलेले आहे. आणि 1/4 चमचा अख्खावाला ओवा घेतलेला आहे. या सर्व जिन्नस आपल्याला या पिठात घालायचे आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. 1/4 चमचा ते 1.5 चमच्याच्या आसपास मीठ घातलेलं आहे मी. सर्व जिन्नस आता पिठात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आणि आता आपल्याला यामध्ये तेलाचं मोहन घालायचं आहे. ज्या कपाने पीठ मोजून घेतले त्याच कपाने अर्धा कप तेल आपल्याला कडकडीत गरम करून यात घालायचं आहे. आणि लगेच यात हात घालायचा नाही आहे, हात भाजू शकतो, त्यामुळे उलटण्याने आपल्याला अगोदर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे थोडंसं कोमट झालं की हाताने सर्व पिठाला मोहन व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आता हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे, म्हणजे याची कणिक मळून घ्यायची आहे. त्यासाठी आपल्याला एकदम कडकडीत गरम पाणी करायचं आहे. 4 कप गरम पाणी केलेलं आहे मी, त्यातलं 1.5 कप पाणी सुरुवातीला घालते. आता यात देखील आपल्याला हात घालायचा नाही, खूप गरम आहे, त्यामुळे उलटण्याने अगोदर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पाण्याचा थोडासा अंदाज घ्यायचा आहे आणि त्याप्रमाणेच पाणी घालायचं आहे. परत यात मी 1.5 कप पाणी घालते. पाणी एकदम जास्त घालायचं नाही आहे बरं, म्हणजे सगळं पाणी एकदाच घालायचं नाही आहे, नाहीतर हे पातळ होऊ शकतं. त्यामुळे मग चकल्या चपट्या होतात आणि तेलकट देखील होऊ शकतात. त्यामुळे पाणी आपल्याला अंदाज घेऊन थोडं थोडं घालायचं आहे. टोटल 3 कप पाणी घातलेलं आहे मी. 3 कप पाणी घालून हे व्यवस्थित मिक्स करून घेतले. आणि हे व्यवस्थित मिक्स झालं की हे पीठ आपल्याला गरम असतानाच व्यवस्थित मळून घ्यायचं आहे, म्हणजे छान सॉफ्ट पीठ तयार होतं. पण आपल्याला यात हात घालायचा नाही आहे. तांब्याच्या मदतीने हे असं रगडवून घ्यायचं आहे. आणि थोडंसं कोमट झालं की मग आपल्याला हाताने हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे, छान सॉफ्ट करून घ्यायचं आहे. लागलं तर थोडंसं गरम पाणी आपल्याला यात घालायचं आहे, थंड पाणी घालायचं नाही आहे. आता शक्य होईल तेवढं आपल्याला याला व्यवस्थित मऊ करून घ्यायचं आहे. आणि आपण नॉर्मल म्हणजे बाजरीच्या ज्वारीच्या भाकरी कशा बनवतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. हे पीठ छान सॉफ्ट करून घेतले मी, व्यवस्थित मळून घेतलेलं आहे. आता हे पीठ आपल्याला असंच ठेवायचं नाही आहे, नाहीतर हे कडक होतं आणि मग चकल्या तुटतात. हे पीठ आपल्याला एखाद्या पॉलिथिन बॅगमध्ये ठेवायचं आहे किंवा घरातील कुठल्याही भांड्यात ठेवायचं आहे. आणि यावरती पॅक झाकण ठेवायचं आहे. साचा आता आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. साच्याला व्यवस्थित तेल वगैरे लावून घ्यायचं आहे, म्हणजे हे पीठ साच्याला चिटकत नाही. आणि आता साच्यात मावेल एवढं पीठ घ्यायचं आहे, त्याला व्यवस्थित मऊ करून घ्यायचं आहे. आणि पीठ आपल्याला साच्यात भरून घ्यायचं आहे.
राहिलेलं पीठ आपल्याला पॉलिथिन बॅगमध्ये असंच पॅक करून ठेवायचं आहे. आणि आता साचा आपल्याला पॅक करून घ्यायचा आहे. आता जर तुम्ही पहिल्यांदाच चकल्या बनवत असाल तर एकसारख्या प्लेट घ्यायच्या आहे किंवा अशा पॉलिथिन बॅग कट करून घ्यायच्या आहे आणि यावरती चकल्या बनवून घ्यायच्या आहे. म्हणजे चकल्या तेलात सोडायला सोपं जातं. आणि जर तुम्हाला प्रॅक्टिस असेल तर मग तुम्ही मोठ्या ताटात देखील चकल्या बनवू शकता. चकली बनवून झाली की आतलं टोक आणि बाहेरचं टोक दाबून घ्यायचं आहे, म्हणजे चकली तेलात सुटत नाही. तसेच या चकल्या बनवताना आपल्याला एकदा चकली बनवायला घेतली की आकार कसाही येऊ शेवटपर्यंत तिला कंटिन्यू करायचं आहे. मध्ये जर आपण साचा ड्रॉप केला तर चकली लगेच पीठ गळून पडतं आणि चकली तुटते. त्यामुळे एकदा बनवायला घेतली की लगेच याला कंटिन्यू करायचं आहे. तसेच चकल्या खूपच जास्त तुटत असेल तर थोडंसं गरम पाणी घालून पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर चकल्या बनवायच्या आहे. आता काही चकल्या मी बनवून घेतलेल्या आहे, हे आता मी तुम्हाला तळून देखील दाखवते. चकली तळण्यासाठी तेल आपल्याला एकदम कडकडीत गरम हवं आहे, म्हणजे चकली तेलात टाकली की लगेच अशी वरती यायला हवी. ट्रायल म्हणून एखादी छोटीशी चकली टाकून पाहायची आहे आणि तेल व्यवस्थित गरम झालं की बाकीच्या चकल्या ॲड करायच्या आहेत. तेलात मावतील तेवढ्या चकल्या ॲड करायच्या आहे, एका वेळी जास्तही करायच्या नाही आहे. आणि चकल्या व्यवस्थित तेलात सोडून झाल्या की त्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आहे. कमी म्हणजे लो टू मीडियम फ्लेमच्या मधली फ्लेम आपल्याला ठेवायची आहे. एकदम जास्त कमी नाही, मध्यमही नाही आणि एकदम जास्त हाई नाही. आता चकल्या लगेच पलटवायच्या नाही आहे, एक साईड थोड्याशा तळू द्यायच्या आहे. तेलाची बुडबुडी कमी झाले की मग याची साईड चेंज करायची आहे. दोन्ही साईडने चकल्या थोड्या थोड्या तळल्या की आपल्याला याची साईड चेंज करत चकल्या व्यवस्थित तळून घ्यायच्या आहे. मगाशीपेक्षा तेलाचे बुडबुडे कमी झाले तुम्ही पाहू शकाल, पण चकल्या अजून आपल्या पूर्णपणे तळलेल्या नाही आहे. आता जेव्हा तेलाचे बुडबुडे कमी होतात आणि चकल्या आपल्याला काढायच्या असतात तेव्हा 30 सेकंद फक्त गॅसची फ्लेम आपल्याला हाय करायची आहे. हाय फ्लेमवरती चकल्या थोड्याशा तळू द्यायच्या आहे आणि त्यानंतर लगेच काढून घ्यायच्या आहे, म्हणजे चकली तेलकट होत नाही. आता यातलं सर्व तेल आपल्याला निथळवून घ्यायचं आहे आणि हाय फ्लेम केलेली असल्यामुळे तेलही व्यवस्थित गरम होतं. तेव्हा लगेच आपल्याला दुसरी बॅच तेलात ॲड करायची आहे. कढईत मावतील तेवढ्या चकल्या घालायच्या आहे आणि परत आता गॅसची फ्लेम कमी करायची आहे. तोवर आपल्या पहिल्या बॅचच्या चकल्या तुम्ही पाहू शकाल खूप छान कोरड्या झालेल्या आहे. हे आता आपल्याला एखाद्या चाळणीत किंवा ताटात काढून घ्यायचे आहे. आता दुसरी बॅचचे बुडबुडे कमी झालेले आहे तर याची साईड चेंज करून घ्यायची आहे. चकल्या एकमेकाला चिटकल्या तर अजिबात घाबरायचं नाही, जसं ह्या तळत जातात तशा एकमेकांपासून सुट्ट्या होत जातात. आता ह्या दोन्ही साईडने आलटवून पालटवून आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे आहे. आणि शेवटी चकल्या तळत आल्या की आपल्याला गॅसची फ्लेम वाढवायची आहे 30 सेकंद आणि ह्या हाय फ्लेमवरती तळून घ्यायची आहे, म्हणजे तेलकट होत नाही. आता सेकंड बॅच देखील आपली व्यवस्थित तळलेली आहे, ही देखील मी काढून घेते. आता चकल्याचा कलर तुम्ही पाहू शकाल फेंट आहे, पण या थंड झाल्यावर याचा कलर डार्क होतो. त्यामुळे मी पुन्हा सांगेल चकल्या तेलात असतानाच आपल्याला जास्त डार्क करायच्या नाही आहे. तिसरी बॅच ॲड करेपर्यंत दुसऱ्या बॅचच्या चकल्या एकदम कोरड्या झालेल्या आहेत, अजिबात तेलकट होत नाहीत या चकल्या. आता सर्व चकल्या मी तळून घेतलेल्या आहे. किती काटेदार आणि किती ड्राय दिसत आहे तुम्ही पाहू शकाल. हाताला देखील चोळून दाखवते मी, अजिबात तेलकट नाही आहे त्या. खरंच खूपच छान होतात ते चकल्या आणि तुम्ही एकदा खाल ना तर खरंच तुमचा विश्वास बसणार नाही की ह्या तांदळाच्या पिठाच्या चकल्या आहेत. आतून याला नळी देखील किती सुरेख आली हे तुम्ही पाहू शकाल आणि खूप छान खुसखुशीत देखील झालेलं आहे, म्हणजे हाताने सहज जरी दाबले तरी याचा डायरेक्ट भुगा होतोय. तर या पद्धतीने तुम्ही चकल्या नक्की बनवून पहा, खूप छान होतात, खूप आवडतील देखील तुम्हाला. तर नक्की बनवा आणि कशी वाटली ही रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर माझी ही तांदळाच्या चकल्याची रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा. पुन्हा भेटूयात अशीच एक नवीन चटपटीत रेसिपी घेऊन. बाय बाय.